नमस्कार. आपल्या उजनी धरण अपडेट न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. आज 10/7/26 आज सायंकाळची आकडेवारी काय आहे, उजनी धरणामध्ये पाणी किती येतं आहे, उजनी धरणामध्ये पाणीसाठा किती झालेला आहे, त्याचबरोबर वरच्या धरणाची काय स्थिती आहे, पावसाचं प्रमाण किती राहिले याची आपण सविस्तर माहिती घेणार आहोत. तर आज सायंकाळी जर उजनी धरणाची टक्केवारी बघितली तर ती टक्केवारी आहे 45.87% आणि एकूण पाणीसाठा हा 88.23 TMC आणि उपयुक्त पाणीसाठा हा 24.57 TMC एवढा झालेला आहे. सध्याला उजनी धरणात येणारा दौंडचा विसर्गामध्ये सातत्यानं घट होताना दिसते. आता सध्याला 14,092 क्युसेकचा विसर्ग उजनी धरणात मिसळतोय आणि बंडगाडचा विसर्ग हा 9,720 क्युसेकचा विसर्ग सध्याला दौंडच्या दिशेने येतोय. आणि वरच्या धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाचं प्रमाण खूपच कमी झाल्यामुळं आणि त्या धरणातून सोडण्यात येणारं पाणी पूर्णपणे बंद केल्यामुळं हा विसर्ग कमी होत चाललेला आहे. परंतु हरकत नाही, गेल्या 5 ते 6 दिवसामध्ये उजनी धरणामध्ये जवळपास 75 ते 76% पाणी आलेलं आहे. 5-6 दिवसामध्ये उजनी धरणाची परिस्थिती बदलली. आणखी काही दिवसामध्ये अनेक पाऊस चालू झाला तर उजनी धरणातून पाणी साठा वाढू शकतो, येऊ शकतो. तर दुसरी गोष्ट अशी की नीरा नदीमध्ये वीर धरणातून सध्याला दुपारी 12 वाजल्यापासून एक 2600 क्युसेकचा विसर्ग सोडण्यात येतोय. परंतु विसर्ग तर कायम राहील अशी शक्यता नाही, कारण गेल्या 2-3 दिवसापूर्वी 6,027चा विसर्ग सोडला होता, परंतु विसर्ग तो बंद करण्यात आला होता. तशीच परिस्थिती आहे, कारण त्या नीरा नदीच्या खोऱ्यातील जी 5 धरणं आहेत त्या धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पाऊस थांबलेला आहे आणि तात्पुरता सोडलेला विसर्ग कदाचित उद्यापर्यंत बंद होऊ शकतो. भीमा नदीमध्ये पाणी मिसळण्याआधीच कालचा विसर्ग बंद झाला होता, तशीच परिस्थिती होऊ शकते. दुसरी गोष्ट महत्त्वाची अशी की उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये ज्या शेतकऱ्यांनी, ज्या गावकऱ्यांनी आपली जमीन, शेती, गाव धरणासाठी दान केलेली आहेत, त्या धरणग्रस्ताच्या पाण्यासाठी जी वीज कपात केली होती ती वीज कपात आता सध्याला पाणीसाठा भरपूर झाल्यामुळं ती कपात कमी करून वीज पुरवठा पूर्ववत करावा अशी त्या धरणग्रस्त शेतकऱ्याची मागणी आहे आणि ती रास्त आहे. कारण ज्यावेळेस उजनी धरणामध्ये पाणीसाठा कमी होता, पिण्यासाठी पाणी राखीव ठेवलं होतं, त्यावेळेस परिस्थिती ठीक होती. परंतु आता पाणीसाठा भरपूर झाला तरी पण काही भागात 2 तास, काही भागात 3 तास अशी लाईट असल्यामुळं त्या शेतकऱ्यांना पाणी उचलता येत नाही. कारण उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये जी पाईपलाईन आहेत ते 2-2, 3-3 किलोमीटर अंतराच्या पाईपलाईन आहेत आणि पाणी म्हणजे लाईट आल्यानंतर मोटर चालू केल्यानंतर पाणी शेतात पोचेपर्यंत ती वीज बंद होते. तर आता खरं तर जिल्हाधिकाऱ्यांनी याकडे लक्ष दिलं पाहिजे. धरणग्रस्तांनी ज्या जमिनी, ज्या आपल्या शेती, घरदारं जी उजनी धरणासाठी दान केलीत, जी त्याग केलेला आहे, त्या त्यागाचं फळ असं मिळताना त्यांना दुःख होताना दिसतंय. तर ती लाईट पूर्ववत व्हावी अशी त्या शेतकऱ्याची मागणी आहे. कदाचित येत्या 2-3 दिवसामध्ये उजनी धरण संघर्ष समितीचे अध्यक्ष बनगर सर आणि त्यांची टीम उजनी धरणावर उपोषण करण्याच्या तयारीत आहेत. तर असं होता कामा नये, याची तातडीनं दखल घेण्यात यावी. तर अशाच उजनीच्या ताज्या घडामोडीसाठी, ताज्या अपडेटसाठी आपल्या उजनी धरण अपडेट न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. उजनी धरण अपडेटसाठी बेंबळेहून सिद्धेश्वर शिंदे. धन्यवाद.